तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. कोणती? सांगते ग. घाबरले ना मी. बऱ्याच दिवस आपल्या घरात नुसतं टेन्शन होतं, त्यामुळे बोलणं झालंच नाही आपलं. आपल्या त्या देशमुखांचं प्रेम आहे ना, त्याचं लग्न झालंय त्या राधा बरोबर. अय्या, त्याला आणि त्याच्या बायकोला राधाला आपल्याकडे जेवायला बोलवायचं होतं. कधी बोलवूया? अय्या म्हणजे दीपिकाशी नाही झालं त्याचं लग्न? तुला काही माहिती नाही असं दाखवू नकोस वसुधा आता. तुझं नाही माहिती माई? अहो खरंच नाही माहिती मला हे काही. हो पण आता माहिती झालंय ना. हो. मग त्यांना आता लवकरात लवकर आपल्या घरी बोलवूया. अमृता, ड्रॉवरची चावी दे. अक्षय, अरे त्या प्रेमला बोलवायचंय ना आपल्याकडे जेवायला, प्रेम आणि राधाला. अरे बरं झालं मला आठवलं. मला प्रेमची आई म्हणजे देशमुख काकू भेटल्या होत्या. त्यांनी आम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय आग्रहाने. घ्या बघ. लवकरात लवकर प्लॅन करावा लागेल, परत वेळ नाहीये ना. वेळ नाही म्हणजे मला सारख्या सारख्या सुट्ट्या घेता येणार नाही ना ऑफिस मधून, म्हणून. लवकरात लवकर ठरवूया. हो पण त्याआधी एक खूप मोठी गोष्ट करायचं माझ्या मनात आहे. कोणती गोष्ट माई? अण्णांशी बोलते आणि मग सांगते. वेळ येईल तेव्हा नक्की सांगेन. कोणाबद्दल आहे माई? अक्षय आणि अमृताबद्दल. चल सुरुवात. भूक लागली. लागले ना भूक आता. आता बडबड करू नको. चल. घ्या चहा घ्या. सावकाश. तुम्ही कसं ओळखलं मला चहाची तलफ आली म्हणून? सुंठी चहा हळू गरम आहे. आठवतंय तुम्हाला? नुकतंच आपलं लग्न झालं होतं बघा, आणि जीजीची नजर चुकवून पेल्यातून आणून द्यायचा तुम्ही चहा. अप्पांचा नियम होता, सकाळी एकदा दुपारी एकदा, दिवसातून फक्त 2दा चहा. मला तर इकडे सुरसुरी यायची चहा प्यायची. बरोबर अगदी पहिला चहा झाल्यानंतर तासाभरांनी. आणि मग मला अप्पांचा नियम मोडायला लागायचा. कधी कधी जिजींचा ओरडाही खाल्लाय मी, पण मी कधी सांगितलं नाही हो तुम्हाला. साध्या ना एक गोष्ट सांगू? नाही म्हणजे आपल्या दोघातलीच गोष्ट म्हणून मनातलं सांगतो. बोला ना. आपल्या दोघातल्या नात्यात जे माधुर्य आहे ना, ते आपल्या मुलांच्या सुनांच्या नात्यात नाही कधी दिसून आलं हो. म्हणजे एकमेकांना सांभाळून घेत घेत एकजीव होणं नाही दिसलं कधी त्यांच्या. आणि या गोष्टी शिकवून नाहीयेत, या अंगातच असाव्या लागतात. नाही तर मग पाहून पाहून मनावर चढवाव्या लागतात. आता बघा ना, माझ्या मनात काय चाललंय हे न सांगताही तुम्हाला ओळखता येतं, हो की नाही? या मुलांना सांगूनही कळतं की नाही कुणास ठाऊक. त्यांना संसाराचं मर्म उमजावं, त्यासाठी आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. दुसरं काय करू शकतो आपण? एक सांगू का साधं? आपल्या घाडग्यांच्या पूर्वजांनी आधीच करून ठेवलंय, महालक्ष्मी प्रदक्षिणेच्या रूपाने. काय काय बघताय? अगदी माझ्या मनातलं तुम्ही ओळखलत ना, म्हणून मला आनंद झाला. हो ना. अक्षय अमृताचं लग्न झालं, पण हा दक्षिणाविधी राहिलाच आहे. होय. कसं काय कोणास ठाऊक, पण कोणाच्याच लक्षात नाही आलं नाही हे. स्वाभाविकच आहे म्हणा. त्या दोघांच्या लग्नाआधी, लग्नात, लग्नानंतर इतक्या काही घडामोडी घडल्या की विसरणं स्वाभाविकच आहे ना.
कुणाची मनस्थिती नव्हती. आता आठवलंय ना? हा, पक्क करून टाका अक्षय अमृताचं कोल्हापूरला जायचं. चालेल. बघा, लग्न झाल्यावर 3 महिन्याच्या आत जोडप्यानी महालक्ष्मीला दर्शनाला जायचं आणि नवऱ्यानी बायकोला उचलून 7 प्रदक्षिणा घालायच्या. अशी रीत घातली होती पूर्वजांनी. आठवलं? नाटवाला काय झालंय? त्यावेळी सुद्धा अशाच होतात तुम्ही चांगल्या. हो. नाही, माझा दम निघाला होता. 7 प्रदक्षिणा. पुरे पुरे कुणी ऐकेल तर काय म्हणतील, पण अगदी खरंय हो. त्या 7 प्रदक्षिणा सप्तपदी इतक्याच मला महत्वाच्या वाटल्या. एक दृढ विश्वास निर्माण होतो नात्यात. एकमेकांची साथ कधी न सोडण्याचा निर्धार. मग पक्का करून टाका कोल्हापूरला जायचा बेत. आणि त्या दोघांबरोबर आपणही जाऊया. हो. यावेळी उचलून नाही, हातात हात घालून प्रदक्षिणा घालूया. गप्पा गोड आहे, पण कामं वाट बघतात माझी. आणि आज भोगी आहे. अरे हो, आज भोगीची खरपूस भाजी. पण नक्की मी सांगू ना अमृता आणि अक्षयला? नाही, अक्षयला सुट्टी घ्यावी लागेल, ऑफिसमध्ये बोलावं लागेल त्याला. हो हो हो, नुसत्या कल्पनेनी उत्साह संचारलाय माझ्या अंगात. जाऊयाच कोल्हापूरला. हो हो, सांगते मी त्यांना. चला, हे बरं झालं की हनीमूनचं प्रकरण टाळलं. व्हेरी गुड. हा, पण या गडबडीत ना हनीमून साठी घेतलेली सुट्टी पण सगळी संपलेली आहे. आता ऑफिस सुरू होणार आणि बोनस म्हणजे माहिती थोडे पण शोधून दिले. व्हेरी गुड. पण या सगळ्या नादात ना सुट्टी संपली. आता उद्यापासून ऑफिस सुरू होईल आणि मग डिवोर्सचं प्रकरण सगळं आपलं ते पाठीमागेच राहिलंय. त्यावर परत कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. डिवोर्सच्या पाठीमागे लागावं लागेल. महत्वाचं बोलतोय मी. लक्ष कुठे तुझं? बघ ना, धागा ओलाच जात नाहीये. शी, तुला एक धागा होता येत नाही. सुमित, शी. तुला खूप येतो ना? म्हणजे अरे हे वॉच मी दाखवतो तुला मी. दे आणि शिकून घे. सुईत धागा कसा व्हायचा असतो, कळलं ना? हा, म्हणजे मॉलिस्ट होणार. सुईत धागा होत नाही. हा, घ्यायची सुई, घ्यायचा धागा, कळलं? टोक आहे ना शार्प करायचं मस्त. हे बघा असं. आणि मग तो असा कॉन्सन्ट्रेशनने हे समोर सोयी पकडली, बरोबर नेम भरून सोयीत असा तो सोयीच्या टोकात टाकला आणि असा धागा ओढला की सुई धागा गेला. असा. अक्षय, माइंड इट. पण तू कधी शिकलास? हा, आईने शिकवलं. आईची कृपा. तिने लहानपणी मला शिकवलं सुई धागा कसा व्हायचा. पण आपल्या घरची परंपरा, बायकांची कामं वेगळी, पुरुषांची कामं वेगळी, त्यामुळे मला पुढे काय शिकता आलं नाही. सुईत धागा ओलाय मी, पण ते कपड्यांना इस्त्री काही जमत नाही मला. आय थिंक तुला कपड्यांना इस्त्री करता येते ना? म्हणजे मला किती चांगलं की जे तुला येतं ते मला येत नाही, जे मला येतं ते तुला येत नाही. सो इस्त्री कळतंय मला. करते ना. म्हणजे सुई धाग्याच्या बदल्यात इस्त्री केलेले कपडे. वा, काय कम्पॅरिझन आहे रे. कमाल. सुपर स्मार्ट. फक्त ना ते जरा कपड्यांना जोर लावून प्रेस कर. अवघड आहे तुला, पण कर. आत येऊ का? बाई ये ना. हे काय, एवढे कपडे धुवायला? नाही माई, इस्त्रीचे कपडे. उद्यापासून ऑफिस सुरू होत आहे ना यांचं. मग अजून 2-3 कपडे घे इस्त्री करायला. आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर कोल्हापूरला जायचंय.